दिल्ली पाठोपाठ आता विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। आपण पाहू शकतो की पाठीमागं हे आंदोलन सुरू आहे आणि जे आंदोलन करते तरुण आहेत, कॉक्रोच पार्टीशी जे जोडलेले तरुण आहेत किंवा शिक्षणाबाबत ज्यांना आवड आहे आणि ज्यांच्या समस्या आहेत, ते सगळे जे तरुण आहेत ते युनिव्हर्सिटीमध्ये या ठिकाणी गोळा झालेले आहेत आणि त्यांच्या समस्या मांडत आहेत। ते आंदोलन करताना दिसत आहेत। आपल्यासोबत काही तरुण आहेत किंवा ज्या महिला वर्ग आहेत ते आहेत। काही काय सांगाल? खरं तर तुम्ही आंदोलनासाठी आलेला आहात, अगदी समोरच आंदोलन सुरू आहे। कॉक्रोच पार्टीच्या संदर्भात काय वाटतं? यूथची पार्टी आहे सर, जी परिस्थितीप्रमाणे आता जी तयार झालेली आहे, ॲक्च्युली ज्याची गरज होती यूथला आणि देशाला, जी आजची परिस्थिती आहे, लीक इंडिया लिकेज जो सुरू झालाय पेपरचं असेल की मुलांची सत्तेची आज परिस्थिती, आज नीटची काय अवस्था आहे पूर्ण भारतात, ह्याला जबाबदार कोण? 5 ते 6 हे दरवर्षीचं प्रकरण आहे। गेल्या वर्षीचं प्रकरण झालं तो तसाच कंटिन्यू राहिला, ह्या वर्षी सुद्धा इन केस द सेम सिच्युएशन रिपीट होतं। मग हा इतिहास असाच कंटिन्यू राहणार का? कोणीतरी याच्यासाठी आवाज उचलला पाहिजे। मग आजच्या युथने जर याच्यासाठी आवाज उचललाय तर येणारं भविष्य जर चांगलं आपल्याला भविष्य मुलांना द्यायचंय तर हे कुठेतरी झालं पाहिजे होतं। ते कॉक्रोच जनता पार्टीने पुढाकार घेतलाय, युथ त्याच्यासोबत जुडलेले आहेत। कारण युथ खरं म्हटलं तर युथला एक कॉक्रोचची उपमा दिली होती सिस्टमसाठी, पण तेच युथ कॉक्रोच आत्ता सिस्टमला करेक्ट करणारे आणि सिस्टम पुढे नेणार आहे। त्यासाठी बहुसंख्य आता जो मला दिसणारे युथ आहेत, हे युथ कशासाठी पैशाने विकत घेऊन आलेले नाहीयेत, स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या शिक्षणासाठी, स्वतःच्या भविष्यासाठी आणि पुढच्या येणाऱ्या भारताच्या पिढीसाठी एक उदाहरण म्हणून आपल्या समोर आलेले। त्यांचं कौतुक करावंच असं वाटतं की संविधान मार्गाने अतिशय शांतपणे ते त्यांचा मजकूर मुद्दा देशासमोर मांडतायत आणि इथली जे आता सत्तावादी लोक आहेत त्यांनी याची जाणीव घ्यावी आणि मुलांना, या तरुण पिढीला न्याय द्यावा। शिक्षणाची जी परिस्थिती चालू आहे, जे सगळ्यांसमोर आहे, सगळ्यात महत्त्वाचे जे एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये इतकं करप्शन आहे, इतकं आता सिच्युएशन आहे, लोक रस्त्यावर उतरायला लागले, त्याच्याहून वर्स्ट सिच्युएशन। हे करप्शन थांबवण्यासाठी हे जे सरकार आहे ते कुठेतरी कमी पडतंय, अगदी कमी पडतंय। जर कमी पडली नसती कदाचित आज ही परिस्थिती नसती। त्याचं लाईव्ह उदाहरण आपल्या समोर आहे सर। ही जर परिस्थिती व्यवस्थित चालली असती तर आज ही सिच्युएशन आपल्याला दिसली नसती। आज इथं कॉक्रोच पार्टीचं आंदोलन पुणे विद्यापीठाच्या इथं अभिजित कॉक्रोच पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी पुणे या ठिकाणी आंदोलन पुकारलं आहे। या आंदोलनाला हाकेला सगळ्या तरुणांनी, तुम्ही बघत असाल की पुणे विद्यापीठात या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे, मोठ्या प्रमाणावर तरुणाई इथं जमलेले आहे। हे तरुणाई जे शिक्षण क्षेत्रात जे जेई नीटचं जे प्रकरण झाले त्याच्यामध्ये 4-5 मुलं मेले, तर या संदर्भात जो असंतोष आहे जेई नीटच्या संदर्भात, त्याची जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी जी राजीनामा दिला पाहिजे त्यासाठी सगळी तरुणाई या ठिकाणी उतरली। आम्ही त्यात सहभागी झालेलो आहोत। बघा, सरकारबद्दल चीड आहे आणि जे सरकार करू शकत नाही ती कॉक्रोच पार्टी करेल अशी जी अपेक्षा आहे ती या ठिकाणी नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत। हे सगळे यंग जनरेशन आहे, त्यांच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। हिंदी, मराठी बोला। काय आज कॉक्रोच पार्टीच्या मार्फत आंदोलन करण्यात येते? म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदा हे आंदोलन होते, तेही पुणे ज्या ठिकाणी विद्येचं घर मानलं जातं। काय वाटतं तुम्हाला? हे आंदोलन खूप वाढलं पाहिजे। ह्या अशा आंदोलनाची खरंच गरज आहे। म्हणजे असं नाही आहे की नुसतंच, आणि हे म्हणजे माझं तरी मत आहे, हे आंदोलन कोणत्याही पार्टी विरोधात नाही आहे, तर हे आंदोलन भ्रष्टाचार विरोधात आहे। उद्या जर दुसरं कोणतं गव्हर्नमेंट आलं आणि जर असा भ्रष्टाचार झाला तर ह्या कॉक्रोच पार्टीने असंच उभं राहावं। म्हणजे हे आंदोलन लोकांनी असंच सुरू करायला पाहिजे। हे जे आंदोलन आहे हे देशासाठी आहे, ह्या मुलांसाठी आहे, हे कोणत्या पार्टी विरोधात किंवा कोणाच्या विरोधात असं नाही आहे। तर हे आधी जे लोक आम्हाला, म्हणजे कॉक्रोच लोकांना जे बोलतात की तुम्ही पाकिस्तानी आहात किंवा तुम्ही आतंकवादी आहात, तर त्यांनी हे आधी समजून घ्यावं की कोणाच्या हाताला किती रक्त लागलंय हे आधीच बघून घ्यावं तुम्ही, की आधी ह्या नीट पेपरमुळे किती मुलांनी आत्महत्या केली आहे, तर कोणाच्या हाताला रक्त लागलंय हे आधी तुम्ही बघून घ्या। आणि तुम्ही देशाला शिक्षण आणि
आरोग्य म्हणजे हेल्थ दिल्याशिवाय देश पुढे नाही येणार आहे. तुम्ही किती पण करा, तुम्ही जेव्हा पुढारलेले देश बघतात, अमेरिका आहे किंवा इव्हन चायना आहे किंवा त्यांच्याकडे एज्युकेशन आणि हेल्थ हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते त्यांनी दिलेलं आहे त्यांच्या लोकांना, म्हणून ते लोक डेव्हलप्ड आहेत. परंतु आपल्या भारतात का असं होत नाही, का आपण कमी पडतोय? आता काय, हे बघा, जेव्हा मी तुम्हाला एखादी घोषणा केली की 2047 पर्यंत माझा भारत मी विकसित करून दाखवणार, पण तेव्हा मला समोरची लोक विचारतच नाही आहेत की हो मग तुमच्याकडे आज काय प्लॅन आहे. मला लोक विचारत नाहीये. माझ्या नुसत्या बोलण्यावरती जर मला मतदान करतायत लोक, तर मग ती जबाबदारी घेतली जात नाहीये. जेव्हा मी हे बोलीन, जेव्हा मी एखादं स्टेटमेंट देईन की 2047 पर्यंत माझा पूर्ण भारत पूर्ण विकसित झालेला असेल, तर मग आज माझ्याकडे काय प्लॅन आहे, मी काय करते आहे, हे प्लॅन विचारले गेले पाहिजे जेव्हा ह्या निवडणुका होतात. परंतु जेवढं जाती धर्माला विचारलं जातं, किंमत दिली जाते, तेवढी शिक्षणाला का दिली जात नाही? नाही, ऍक्च्युली कसं होतंय ना की हा जी जाती धर्म हे ना, हे माणसाच्या आपल्याकडे तरी जास्त करून हे मनात जिव्हाळ्याचे प्रश्न झालेले आहेत. राजकारण्यांच्या पण जिव्हाळ्याचे प्रश्न झाले. त्याच्यामुळे ती राजकारणी लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत, आणि जेव्हा असं होतं की अरे माझा माणूस मारला जातोय, माझ्या धर्माचा, माझ्या जातीचा माणूस मारला जातोय, तेव्हा मी आंधळेपणाने त्या विरोधात उभी राहते, त्या ह्याच्यात उभी राहते मी की ठीक आहे, बरोबर आहे, माझा माणूस मारला जातो. पण तेव्हा ते उघडपणे बघितलं पाहिजे की नक्की काय होत आहे हे बघण्याचं आपल्या तरुणांना पण आहे किंवा एजेड लोकांना पण आहे, जे आमच्यासारखे वयस्कर लोक, त्यांना पण हे बघायला पाहिजे की खरं एक्झॅक्टली काय चाललंय, खरंच हे चाललंय का की त्याच्या आडून दुसरं काही चाललंय, हे बघायची आपल्याला आता गरज आहे. कारण आज जो कोणी देशासाठी आवाज उचलतोय ना, त्याला पण आतंकवादी आणि देशद्रोही बोललं जातंय. असं कसं होईल मग? असं कसं होईल की जो कोणी देशासाठी पण बोलतो आहे, म्हणजे आज मला माहितीये, जर मी म्हंटल की अरे गंगा साफ करा, तरी मला लोक म्हणतात तू पाकिस्तानी आहे. अरे गंगा हिंदूंची आहे, आपली आहे. मी म्हणते की गंगा साफ करा, तर ती तरी पाकिस्तानी. हे नाही होत. हे एका पॉलिटिक्स विरुद्ध नाहीये, हे एखाद्या राजकीय पक्षाविरुद्ध नाहीये, तर हे त्या करप्ट सिस्टीम विरुद्ध आहे. हे आधी सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. हे करप्ट सिस्टीम, उद्या कोणताही पक्ष येऊ दे, भ्रष्टाचार नको, गंगा साफ झालीच पाहिजे. आज हे आहेत, उद्या ते असतील, परवा कोणी अजून असेल, गंगा साफ झालीच पाहिजे. जर मी खरं आहे, हिंदू आहे, खरी हिंदू आहे, खरंच भारत माताची आहे, तर मला गंगा साफ झालेलीच पाहिजे आहे. परंतु आता ही कॉक्रोच पार्टी जी आहे ती हळूहळू राजकीय पार्टी होत जाईल. नाही, जेव्हा राजकीय पार्टी होईल तेव्हा मी ॲज अ पर्सन मी सांगते, मी त्या पार्टीपासून वेगळी होईल. कारण मी ही एक चळवळ म्हणूनच बघते आहे. आणि उद्या जर कोणताही राजकीय पक्ष आला आणि त्याने जर भ्रष्टाचार केला, तर मी ह्या तरुणांकडनं हीच अपेक्षा करते की त्यांनी पण त्यावेळी पण त्या भ्रष्टाचाराविरुद्ध उभं राहावं, ही मी ह्या तरुणांकडनं अपेक्षा करते. जर असं झालं की हे कोणत्या तरी पॉलिटिकल, काय माहिती, एकदा आपल्या हातात खुर्ची आली ना की मग आपल्याला अहंकार येतो आणि भ्रष्टाचार येतो. अहंकार येतो कारण माझी खुर्ची आहे, मी काही पण करू शकते, आणि भ्रष्टाचार येतो कारण मला माझी खुर्ची वाचवायची आहे. तर ह्या दोन्ही पण जेव्हा हे, म्हणून मी म्हटलं की हे जेव्हा पॉलिटिकल होईल ना, तेव्हा मी स्वतःला ह्यांच्यापासून दूर करीन. पण जेव्हा हे आवाज होतात कोणताही, मी म्हटलं ना गंगा साफ झालीच पाहिजे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आज सकाळी पत्रकार परिषद झाली, जेव्हा अभिजित दिपके जे संस्थापक आहेत त्यांनी असं म्हटलं की आमच्या माणसांनी आमदार होऊ नये का, म्हणजे त्या दिशेनं वाटचाल सुरू आहे राजकीय पॉलिटिकल पार्टीकडे. तर त्यावेळेस तुमची काय भूमिका असेल, तुम्ही जोडलेले असाल, तुमची काय अपेक्षा असेल त्यांच्याकडून? त्यावेळी तेव्हा मी आधी त्यांची परीक्षा बघीन की ते खरोखरच भ्रष्टाचार विरुद्ध काम करता आहेत का. जर ते खरोखरच भ्रष्टाचार विरुद्ध आणि ते जे काही आज जे प्रॉमिस करतायत ते सगळं जर झालेलं असेल तर मी त्यांच्या बाजूने जाईन. पण ते होत असताना ते खरंच करतायत का हे आधी मी बघीन. एक तर पॉलिटिकल झाले तर मी त्या ह्याने शक्यतो जाणार नाही. इन केस जर झालेच आणि ते जर खरोखरच जर चांगली पार्टी असेल देन आय विल सपोर्ट. मी आधीच त्यांना सपोर्ट नाही करणार की जस्ट बिकॉज त्यांनी ह्या सरकार विरुद्ध आवाज काढलाय म्हणून मी त्यांना सपोर्ट करीन. नाही, असं मी नाही करणार. अनेक आंदोलनामध्ये आम्हाला पक्षाचे झेंडे दिसतात, तुमच्या हातात तिरंगा दिसतोय,
मग तिरंगासाठीच मी आहे, कारण माझं जे इंट्रोडक्शन आहे, जी माझी माहिती आहे ती मी भारतीय नागरिकच आहे आणि भारतासाठीच बोलणार आणि भारतासाठीच राहणार. त्याच्यासाठीच तिरंगा माझ्या हातात आहे. शेवटचा प्रश्न, सध्याच्या राजकीय नेत्यांना काय सांगाल? राजकीय नेत्यांना आता काय सांगणार ते त्यांनी स्वतः समजून घ्यावं, त्यांनी स्वतःला आरशात बघावं, एवढं मी त्यांना सांगेन. आणि तुम्ही जे प्रॉमिसेस केले आहेत ना, की आम्ही 100 स्मार्ट सिटीज बनवू किंवा आम्ही हा विकसित देश बनवू, आम्हाला त्याच्यासाठीचं प्लॅन सांगा, तुमच्याकडे काय आहे. आज भारतावरती जगातलं म्हणजे वर्ल्ड बँकेनं, माझ्या माहितीप्रमाणे वर्ल्ड बँकेकडनं सर्वात जास्त कर्ज भारतावर आहे. तर त्या पैशाचं काय होतं, एवढे आपले ब्रिज पडत आहेत, आपले हायवे बनवले जातात, ते तुटत आहेत. आत्ताच काहीतरी 250 करोडचा मुंबईचाच काहीतरी हायवे ढसळला, काहीतरी ते आलं. तर अशा जर गोष्टी होत असतील तर त्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. हा गरिबांचा पैसा आहे, हा भारतातल्या गरिबांचा पैसा आहे, टॅक्स पेअरचा पैसा आहे, तो त्यांना परत मिळू दे, एवढंच. कॉक्रोच पार्टीशी जोडलेले आहेत, परंतु जेव्हा ही कॉक्रोच पार्टी राजकीय पार्टी होईल त्यावेळेस मी त्यांची अग्निपरीक्षा घेईन आणि त्यानंतरच मी त्यांच्याशी जोडले जाईल का, यानंतरच मी विचार केला, असं स्पष्ट मत व्यक्त केलं. शरद पवारांची पार्टी का अजित पवारांची? शरद पवारांची. हो, अच्छा, तुम्ही सपोर्ट करतायत? सपोर्ट नाही करत आहे. आता पाहतोय की कुठल्या गोष्टी जर योग्य चालल्या असतील तर त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे ना. तो कुठला पक्ष आणि कुठलं काय बघून उपयोग आहे का? महत्वाचं काय आहे, आता पेपर फुटी झाली बरोबर, विद्यार्थी ते काय कुठल्या पक्षाचे आहे का? सर्वानुमते सगळ्या वेगवेगळ्या विखुरलेले आहे ना, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या पक्षाचे. मग तिथं पक्ष येतच ना मध्ये, एक माणूस म्हणून एक सपोर्ट करण्याचा प्रयत्न आहे आपला. मॅडम कुठून आलात? मॅडम, मी लातूरहून आलेले. मी संगीता लातूरकर, सनफ्लॉवर फाउंडेशनची फाउंडर आहे. आपला प्रश्न काय? परंतु आता हे आंदोलन होत आहे, त्याच्यासाठी तुम्ही इथं उपस्थित झालेला आहात. कुठेतरी आपल्या कुठल्याच पक्षाच्या पार्टी म्हणजे विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील ते तरुणांकडे लक्ष देत नाहीत, म्हणून ही वेळ आली आहे. तरुणांचा विषय कोणत्या पण पक्षामधून आतापर्यंत सॉल्व्ह झालेला नाही. लातूरमध्ये लाखो मुलांना नोकऱ्या नाही आहेत. आई वडिलांनी पोटाला चिमटे घेऊन लेकरा बाळांना शिकवलेलं आहे आणि आता मुलं शिक्षित झालेले आहेत, पण त्यांच्या शिक्षणाच्या लायकीचं काहीच कुठंच उपलब्ध नाही. लातूरमध्ये नाही, औशामध्ये नाही आहे, धाराशिवमध्ये नाही, कुठंच नाही आहे. तर आता प्रश्न काय आहे की मुलांना शिक्षण झाल्यावर पण त्यांना नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत. दुसरा प्रश्न, नोकऱ्या नाही आहेत म्हणून आई वडिलांचं टेन्शन वाढून त्यांची BP आणि त्यांची शुगर जास्त व्हायला लागलेली आहे आणि हे फ्रस्ट्रेशन सगळं बाहेर आलेलं आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एवढं यूथ स्ट्रॉंग आहे, तर आपण अगर यूथला घेऊन स्टार्टअप अगर सुरू केलो तर स्टार्टअपमध्ये म्हणजे चायना पाठीमागे जाईल एवढा स्ट्रॉंग यूथ आपल्याकडे आहे. तर गव्हर्नमेंटला यूथच्या बाबतीमध्ये विचार करायला पाहिजे, कारण बेरोजगारी खूप जास्त वाढलेली आहे. काय अपेक्षा तुला कॉक्रोच पार्टीकडून? आता आवाज उचलणं चालू आहे, बघूयात पुढे काय रिझल्ट मिळतं. आता अकाउंटेबिलिटी विचारत आहे सरकारला. धर्मेंद्र प्रधानांनी आतापर्यंत रेजिग्नेशन नाही दिलं. 6 मुलांनी आपला जीव गमावला, 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. पुन्हा आता नीटची एक्झाम केव्हा होईल, ती पण पारदर्शक होईल की नाही होईल, की त्यात पण पेपर लीक होईल, काहीच गॅरंटी नाही. दिल्लीमध्ये एक शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं, किती महिने चाललं होतं? जवळजवळ 6-7 महिने चाललेलं. तुम्हाला वाटतं तुमच्याकडे हे सरकार लक्ष देईल? तो लक्ष देईल नाही देईल, पण आवाज उचलणं आपलं काम आहे, आपण देऊयात. कारण आपण बोललोच नाही तर ते तर बाहेरच आहे ऑलरेडी. मग कानात तोपर्यंत ओरडू जोपर्यंत कानाचे पडदे फाटणार नाही, म्हणून आपण आंदोलन करणे आपलं संविधानिक अधिकार आहे. मग करत राहूयात, बघूयात, प्रयत्न तर करूयात. परंतु आता सगळे जे तरुण आहेत ते कॉक्रोच जनता पार्टीच्या पाठीशी आहेत असं दिसतंय. लाखो असतील, मिलियन्स असतील, परंतु विरोधी पक्ष असेल तो कुठेतरी कमी पडतो युथला जवळ खेचण्यासाठी किंवा त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी. कदाचित इलेक्शन्समध्येच त्यांना जाग येत असेल. नंतर इलेक्शन जसे जवळ येतात तेव्हा भारत जोडो यात्रा इथे चालतात, बाकी 5 वर्ष गायब असतात. म्हणूनच ही परिस्थिती आली की विरोधी पक्षाचं काम युथला, म्हणून ते युथला रस्त्यावर यावं लागलं. युथचा प्रश्न घेतला म्हणून युथ त्यांच्या पाठीमागं. अभिजितला आम्ही ओळखत नाहीये, पण आम्ही त्यांच्या प्रश्नाला ओळखतोय म्हणून आम्ही आलेलो आहोत इथे. येस, कंटिन्यू कर. आता विरोधी पक्ष आता सगळ्याला उदासीन झालेले आहेत, सगळ्यांचे पक्ष फुटी होतात. कुठला आमदार खासदार त्यांचा कधी जाईल त्यांना हीच चिंता आहे. त्यांना स्वतःचा पक्ष वाचवण्याचं पडलंय, ते काय आमचे प्रश्न मांडणार. आणि लोकतंत्र कुठेतरी धोक्यात आले.
आता त्यांचा पक्ष वाचवण्यात आहे, आम्ही आमचा देश वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि आमचं भविष्य वाचवण्याचा प्रयत्न करतोय. भविष्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टी जी आहे ती राजकीय दिशेने वाटचाल केल्यानंतर तुझी प्रतिक्रिया काय असेल? राजकीय पॉझिटिव्ह असणार, कारण युथ जर आज राजकारणात आला तरच फायदा आहे. आम्ही नेहमीच म्हणत असतो की शिकलेला युवा राजकारणात येत नाही, शिक्षित लोकांना आम्ही वोटच करत नाही. आणि आमच्यासारखे जर आलेत समोर तर आम्हाला कुठली भीती नाही, आमच्या मागे कुठली ईडी CBI लागणार नाही, आम्हाला कसली भीती नाही. आम्हाला BJP जॉईन करायचं काय देणार तुम्ही देऊन म्हणजे आताची जी नेते आहेत ती ED CBI ला घाबरतात आणि मग पक्षांतर करतात. हो कुठेतरी, कारण काळा बाजार तेवढा करून ठेवलाय ना त्यांना एक EDची नोटीस गेली की ते भाजपात जातात, मग त्यांना काय फरक पडतो. मग आता ही जर पॉलिटिकल पार्टी म्हणून समोर आली तर नक्कीच आम्ही सपोर्ट करू आणि समर्थनात राहूयाचं. आणि अभ्यासू राजकारणामध्ये आले, ज्यांना शिक्षण माहिती आहे, शिकल्यानंतर शिक्षण झालेल्या लोकांची काय दशा होते, त्यांना मार्ग भेटेल ना. आता कुणाला काय पडलंय, कुणाचं काय नाही पडलेलं आहे. तुम्ही कुठून आला? मी पुण्याचीच आहे. आज पहिलं आंदोलन होते कॉक्रोच जनता पार्टीचं, तेही तरुणांच्या शिक्षणाबाबत. तर पुढेही ही कास धरली जाईल, परंतु आता हळूहळू ही कॉक्रोच पार्टी जी आहे ते राजकीय दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. तुमचा सपोर्ट असेल? राजकारण जेव्हा करतील, सगळ्यात मोठं असं काय राजकारणामध्ये म्हणतो आपण आयडिओलॉजी. कॉक्रोच जनता पार्टीने आत्तापर्यंत त्यांची आयडिओलॉजी सांगितली नाही आहे. इथे युवक का आल्यात, कारण युवकाचा मुद्दा त्यांनी धरून ठेवलेला आहे. राजीनामा फक्त सोल्युशन नाही आहे, मी पर्सनली हे मानते, पण राजीनामा पहिला स्टेप आहे सोल्युशनकडे. राजीनामा नंतर जे युवकांचा ऑलरेडी मृत्यू झालेला आहे, ज्यांनी सुसाईड केलेलं आहे, त्यांच्यासाठी प्रशासन काय करते हे मोठा प्रश्न आहे. त्यांच्या आईवडिलांना ज्यांचा मुलगा गेला आहे, मुलगी गेली आहे, त्यांचं पुढचं भविष्य कसं असणार आहे ह्याच्यासाठी प्रशासन काय करते. त्याच्यानंतर पुढे जर असा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, NT त्याच्यावरती ॲक्शन काय घेणार आहे. फक्त राजीनामा सोल्युशन कधीच नसतो, कारण गेल्या टाइम पण जेव्हा CBSEचा स्कॅम झाला, CBSEमध्ये सुद्धा सिंगला काय केलं, त्यांना फक्त ट्रान्सफर केलं आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये पाठवलं. तर युवकांना हे सगळ्या गोष्टी दिसतात आहे की ट्रान्सफर फक्त सोल्युशन नाही आहे. आय अंडरस्टँड UPSCनी ब्युरोक्रेट्स बाहेर येतात, पण त्यांच्यासाठी पण काहीतरी नियम रेग्युलेशन्स असले पाहिजे. फक्त ट्रान्सफर सोल्युशन आहे हे युवकांना दिसतंय. जर उद्या कॉक्रोच जनता पार्टी पॉलिटिकल पार्टीमध्ये रिफॉर्म घेते, त्यांना सगळ्यात पहिले सांगावं लागेल ते कुठल्या आयडिओलॉजीला मानतात. एक्स्ट्रीम लेफ्ट पण चांगलं नाही देशासाठी, एक्स्ट्रीम राईट पण देशासाठी चांगलं नाही आहे. तर ते कुठली आयडिओलॉजी फॉलो करतात. त्याच्यानंतर जर त्यांना आता फंडिंग कुठून येते त्यांनी ह्याच्यावर उत्तर दिलेलं नाहीये, तर फंडिंगचं उत्तर देणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यानंतर जरी त्यांनी एस्टॅब्लिश केलं, त्यांचे हेडक्वार्टर्स कुठे असणार आहेत, त्यांनी कुठल्या बेसिसवरती ते तिकीट देणार आहेत. कारण युवक आहेत, हर पॉलिटिकल पार्टीमध्ये युवक असतात, युवक आघाडी असते, पण त्या युवक आघाडीला कधी नगरसेवक होताना पाहिलंय का? त्याचे रेट्स किती आहेत, तिकीट कुठल्या बेसिसवरती दिलं जातं, पैशाची एका परिवारामध्ये किती तिकीट दिलं जातात, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही युवकांना म्हणता राजकारणात या, तर त्यांना संधी पण उपलब्ध करून दिली पाहिजे ना. फक्त विनेबिलिटी क्रायसिसवरती नाही झालं पाहिजे. तर हे युवक सगळ्या गोष्टी बघते. तर आता जेव्हा CJP म्हणतं की त्यांना पॉलिटिकल पार्टीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्यांना पहिलं आयडिओलॉजी सांगावी लागेल, त्यांना पहिलं सोल्युशन सांगावं लागेल, ह्याच्यावरती त्यांनी सांगितलेल्या पॉलिसी सांगावं लागतील की गव्हर्नमेंट हमेशा पॉलिसीवरती चालते. जेव्हा शासन आपण म्हणतो, पार्लिमेंटमध्ये बिल पास होतो, मग त्याचा लॉ बनतो. तर असे काय लॉज आणले पाहिजे, स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन्स आहेत, पण असे काय लॉ आणले पाहिजे ज्याच्यानी युवकांसाठी उद्या जाऊन भलं होईल, हे बघणं युवकांना सुद्धा गरजेचं आहे. आता हा पहिला स्टेप आहे म्हणून माझा पूर्ण सपोर्ट आहे CJPला. पण उद्या जाऊन जर मला कळालं की युवकांचा फक्त व्हॉइस आहे, राजगाव चड्डा इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ दॅट, की त्यांनी खूप युवकांचा आवाज उठवला, पण आता दिसतंय की पूजा करतात ते. म्हणजे मला म्हणायचं नाहीये की तुम्ही धार्मिक नका हो, पण धर्माला आणि राजकारणाला जोडून कधी सोल्युशन निघणार नाहीये. आता देशाचे मुद्दे काय ते बघणं गरजेचं. मी म्हणत नाही नेपाळसारखे आंदोलन करा, आपलं डेमोक्रेटिक नेशन आहे, तिकडचं आंदोलन इकडं उपयोगी पडणार नाहीये. पण युवक इथे जेवढे उपस्थित आहेत, ह्यांनी फक्त राजीनामा घेऊन घरी बसणार आहेत का? नाही, ह्यांना पुढचं भविष्य बघणं फार गरजेचं आहे. कारण इव्हेंच्युअली सगळ्यांना पैसा कमवायचा आहे, सगळ्यांना आयुष्यात पुढे जायचं आहे. रस्त्यावरती वेळ काढून आपण आलो तर त्या वेळाची किंमत झाली पाहिजे. तर उद्या CJP जर गेली पॉलिटिकल स्पेअरमध्ये, त्यांनी त्यांचे हेडक्वार्टर सांगितलं पाहिजे, आयडिओलॉजी सांगितलं पाहिजे. आणि आता भरपूर सोशल मीडियावरती रेंज मिळणं खूप इझी आहे, पण हर एक स्टेटमध्ये वेगवेगळे CJPचे हँडल बनवलेत, त्याची क्रेडिबिलिटी काहीच नाही आहे. तर आता गरजेचं आहे त्यांनी रजिस्टर करून घेणं गरजेचं आहे. कारण आता काय होतंय, कोण कुठलं CJPचं पेज चालवते ते काहीच कळत नाहीये. आणि त्याच्यामुळे ना मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड होण्याचे खूप चान्सेस आहेत की एक CJPचं लीडर म्हणतं वेगळं, एक CJPचं लीडर म्हणतं वेगळं, जे की ओरिजिनल CJPचे लीडर दीप्ती सरांनी काही सांगितलेलंच नाहीये. तर ते क्रेडिबिलिटीमध्ये खूप प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे एक तुम्ही ऑफिशियल स्टेटमेंट द्या, रजिस्ट्रेशन करून घ्या, सो दॅट दुसरे लोक ते हँडल चालू नाही शकणार.
आणि जर तुम्ही हर ह्याच्यामध्ये येतात तर पुण्यामध्ये एक लीडर नियुक्त करा, सगळीकडे तुमचे एक लीडर नियुक्त करा. मी म्हणत ना पॉलिटिकल पार्टी बनणं गरजेचं आहे, पण सोशल रिफॉर्म जरी आणले, जरी आंदोलन असे भारतात स्टुडंट दल जे असतात ते राजकारणात जात नाहीत, विद्यार्थी संघटना राजकारणात जात नाही, पण ते विद्यार्थ्यांसाठी लढत राहतात. आता इकडचे PhD स्कॉलर्स आहेत जे मी बघते 15 वर्षापासून नुसते आंदोलनच करतात, ते पण हक्कासाठी लढतात आहेत. तर असे सुद्धा तुम्ही जर मुवमेंट आणताय युवकांना जागरूक करण्याचा, तरी पण माझा त्याचा पाठिंबा आहे. पण ऑब्जेक्टिव्ह असणं मला वाटतं CJPला फार गरजेचं आहे. सध्या तरी चांगलं करतात ते. तर सध्या म्हणजे पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे. खरं तर कॉक्रोच जनता पार्टी जी आहे ते युनिव्हर्सिटीमध्ये या ठिकाणी आंदोलन करते. मुळात ही जी पार्टी आहे ती हळूहळू राजकीय दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. हे सगळे तरुण असतील किंवा ज्येष्ठ महिला असतील किंवा मिडल एजच्या ज्या महिला असतील, तरुणी असतील, यांनी स्पष्ट मत मांडलेलं आहे की CJP म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टी जर राजकीयदृष्ट्या हळूहळू वाटचाल करत असेल तर त्यांना त्यांचं मोटिव्ह आणि सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या लागतील, तरच आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. परंतु आमच्या हक्कासाठी कॉक्रोच जनता पार्टी लढत आहे आणि त्यामुळंच आम्ही सध्या त्यांच्या पाठीशी असल्याचं मत या ठिकाणच्या तरुणांनी व्यक्त केलेलं आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पुणे.